फलंदाज राम पाटील. पहिला चेंडू फलंदाज मात्र इथे क्लीन बोल्ड होतोय. पहिला चेंडू खाली गेला आणि राम मात्र चकला आणि पहिला फलंदाज बाद. बिग विकेट. थँक्यू. अप्रतिम फ्लाइंग स्टार्ट करतोय सुरेश. अनुभव काय हे दाखवून देतोय. इथे आपण पहिले खेळाडूंना जो टायमिंग दिला पण तरी पण खेळाडू काही कारणास्तव आपण उशीर होतो. ट्रॉफिक असते त्यामुळे खेळाडू वेळेवर पोहोचत नाही पण आल्या त्या खेळाडूंचा धन्यवाद. कारण अप्रतिम पहिला चेंडू खूप चांगला फेकला होता आणि राम सारख्या फलंदाजाला मात्र इथे बाद करतो जो खूप फॉर्मात आहे यावर्षी. तो राम मात्र बॅक टू पवेलियन होता. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. कुमार. सुरेश पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्जतोय. ऑन साईडला क्षेत्रशन फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन आपण बघतोय. 30 सर्कलमध्ये एक क्षेत्रशन मिडॉनला पाहतोय. एक आपण बघतोय मिड विकेट रिजनमध्ये अप्रतिम क्रिकेटर पिंट्या जोशी. चेंडू शॉट. चेंडू हुक करतोय. चेंडूला चेंडू सीमा बाहेर जाऊन विसरतोय. 6 धावा. गुड शॉट. नितीन पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला तर मात्र दुसऱ्या चेंडूवरती शॉर्ट चेंडू फेकतो आणि हुक करतोय त्याला. पण सुरेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला म्हणा. कुमार. लो फुटा चेंडू. चेंडूला भिरकावून देतोय. वन बाउंड चेंडू सीमा पार जातोय. अप्रतिम फटका. 4 धावा. गुड शॉट. पहिल्या चेंडूवरती सुरेशने गडी बाद केला पण नंतरचे 2 चेंडूवरती कुमार जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. खरं का अटॅकिंग आपण बघतो ना नेहमी अटॅक इज बेस्ट क्रिकेट डिफेन्स क्रिकेट. पुन्हा एकदा सुरेश राईट आर्म राऊंड कडे मारतो. स्ट्राईकला वेळेला कुमार. शॉर्ट चेंडूचा पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू पडल्यानंतर हाईट घेत नाहीये. खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तिसऱ्या क्रमांकावर आला कुमार. डावखुरा फलंदाज. रवी म्हात्रे देसाई यांना विनंती करतोय. समाजसेवक रवी सुदाम म्हात्रे यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व. सुरेश राईट आर्म राऊंड तिकडे मार करतोय. चेंडू ड्राईव्ह करतो. चेंडूला चेंडू हवे ते राजा चूक करणार नाहीये. बॅकफूट पॉइंट रिजन मध्ये फलंदाज बॅक टू पवेलियन. थँक्यू. याच दरम्यान विनंती करतोय संजय पाटील सोनारपणा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. जगत पाटीलला हार्दिक स्वागत. प्लीज जरा प्रेक्षकांना आम्ही नम्र विनंती करणार आहोत की गाड्या कोणी रस्त्यात पार्किंग करू नका कारण की आपल्यासाठी भरपूर पार्किंग केलेली आहे त्यामुळे व्यवस्थित लावा गाड्या. आयोजकांना पण सूचना. आमचे जे आयोजक येत आहेत त्यांनी पण आपल्या जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांनी गाड्या व्यवस्थित पार्क करायच्या आहेत. नितीन सुरेश मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. 2 गडी बाद करतोय. 2 मोठे फलंदाज इथे मात्र बाद होतोय. आपण पहिले तर कुमार बाद होतोय. राम सारखा फलंदाज बाद होतोय. सुरेश पुन्हा एकदा गोलंदाज एंड बदलतोय. रॅटम तिकडे मार करतोय. सायकल मोरेश्वर बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय. गतीमध्ये परिवर्तन. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देसाई संघाची धावसंख्या ती म्हणजे 10. 2 गडी बाद 10. थँक्यू. नितीन आपल्या आपल्या व्यासपीठावर एक जबरदस्त व्यक्तिमत्व मान्यवर आपण पहिले रवी सुदाम म्हात्रे यांचं आगमन झाले. आमच्या स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. तसेच राम म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. आमच्या आयोजकातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. नितीन या स्पर्धेत आपण पाहिलं की येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. तर
पहिल्या षटकात सुरेशने खूप चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती बघितलं तर रामसारखा फलंदाज बाद झाला, नंतर कुमार बाद झाला ज्याने एक चौकार एक षटका दाखवला होता. पाहिजे आता गोलंदाजी सज्ज होतोय सुरेंद्र. दिन बऱ्याचशा आपण पहिले तर इंजयग्रस्त होता, थोडासा दुखापतग्रस्त होता, त्यामुळे खेळला नव्हता, पण आता मात्र एक चांगली स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. योगेश कीर आपण बघले लॉंग ऑफला फील्ड क्षेत्ररक्षण करतोय. अप्रतिम फलंदाजी दाखवली ती अडवलीच्या मैदानावर. पुण्याला गोलंदाजी मार्कवर सुरेंद्र. आमच्या समालोचन कशा एंड करू. स्ट्राईकला फलंदाज नितीन. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून करतो चेंडूला. चेंडू जोपर्यंत मिडॉनला फीड होतोय, राजा जातोय चेंडूला फीड करतो. एकच 10 मिनिटे 1ने धावसंख्या वाढते. देश संघाची धावसंख्या होते 11. तिसऱ्या दिवसातील आपण आज 5व्या दिवशी हा सामना पहिला पाहतोय. तीन कालच्या दिवसात पहिला आपण बाईची चिठ्ठी मिळाली होती म्हणजे बेतोडी संघाला. सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर. आमच्या समालोचन कक्षांकडून स्ट्रायकरला फलंदाज सलामीचा फलंदाज मोरेश्वर. मोरेश्वरसाठी ऑन साईडला फाईन लेग, बॅकवर्ड स्कोर लेग, मिड ऑन लेग क्षेत्रक्षण, मिड विकेट लेग क्षेत्रक्षण आहे. पुण्याचा पूल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जोपर्यंत 30 सर्कलमध्ये फीड होईल. सुरेश चांगले क्षेत्रक्षण दाखवतोय. तर मात्र 1-10 मिनिटे अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपण पहिले नवापाडा संघाकडून. एक लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. पिंट्या जोशी खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वातील. साईडला क्षेत्ररक्षण पाहिलं तर थर्डमॅनला जीतू, बॅकवर्ड पॉइंटला गुरुनाथ, कवर्सला लारा, हेमंत कवर्सला आपण बघतोय. हेमंत बघतोय. योगेश लॉंग ऑफला. सुरेंद्र चेंडू लॉप करतोय. चेंडूला चेंडू जातोय तो लॉंग ऑनला. पिंट्या येतो एकाच ऍक्शन मध्ये. पिंट्या उचलतो चेंडूला, तोपर्यंत फेकी करतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय. थोडासा वेळ घेतला होता पिंट्याने चेंडू पकडण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय तो म्हणजे नितीन. आणि आपण बोलले तर मोरेश्वर. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 14. 2 गडी बाद 14 बाद झाले. फलंदाज कुमार आणि राम आपण बघतो दोन्ही डावखुरे फलंदाज बाद झालेत. फलंदाज सुरेंद्र पिट्टूचं षटक धरतोय. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक. जास्त समालोचन कक्षा करून राईट आर्म उर्दूकडे मार करतो. स्ट्रायकला फलंदाज नितीन. पुढे लॉक करतो चेंडूला. चेंडू हवे ते यावेळेला योगेश चूक करत नाहीये. नितीन बॅक टू पावेलेन. सुरेंद्रने मिळाली पहिली सफलता. नवीन फलंदाज येतोय रोहित म्हात्रे. सुरेंद्र यांना मिळणारी पहिली सफलता. 3 गडी बाद होते. मात्र देसाई संघाची धावसंख्या 14. पुणे सुरेंद्र राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. चेंडू लॉप करतोय. चेंडू लॉंगाच्या मधनं अप्रतिम फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या 18. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. संख्या 18. पुणे सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर. राईट उर्दूकडे मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज मोरेश्वर. शॉर्ट चेंडू शॉर्ट ऑन पुल करतो चेंडूला. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबला नाहीये. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. पहिल्या पॉवर प्ले मध्ये बघितलं तर 10 धावा आले, पण दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय की ते 12 धावा म्हणजे एकूण तब्बल 22 धावा धावपल करते. मोरेश्वरच्या बॅटमधून म्हणजे 4 चेंडू मध्ये 9 धावा येत आहेत. एक चांगली सुरुवात करतोय मोरेश्वर. नॉन स्ट्राईकला आपण म्हणजे तर रोहित सारखा एक फलंदाज आहे. आता मात्र रोहित स्ट्राईकला येतोय. त्याच्यात तिसरं षटक कोण घेऊन येतं. P1 आणि P2 संपलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 22 अशी धावसंख्या. विकेट आणि टॉसला महत्व नाही. कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावं लागणार आहे. ते गोलंदाजी सज्ज होतोय रुपेश.
याच दरम्यान आपण पाहिलं या सामन्यानंतर उत्तर शिव वाडेघर आणि राकेश मात्र सोनारपडा यांच्यामध्ये आपण पहिले ड्रॉ होऊन केला जाणार आहे. त्यामुळे तिन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. वाडेघर, सोनारपडा आणि उत्तर शिव संघाच्या संघनायकाने येऊन आमच्या समालोचन कक्षामध्ये थांबायचं. गोलंदाजी सज्ज होतं म्हणजे रुपेश. फिरकी आक्रमण आपल्याला बघायला मिळतं. स्ट्रायकेरला फलंदाज रोहित म्हात्रे. रोहितसाठी जर क्षेत्ररक्षण सजवलं होतं म्हणजे शिक्षक बाळा यांनी. ऑन साईडला पाहिलं तर फाईन लेग एक क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये तैनात करतोय. बॅकफूट स्कोअर लेग 30 सर्कलच्या बाहेर आहे. एक थोडं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. हा चेंडू थोडासा बघितलं तर बाहेर काढतो लेग ब्रेकच्या माध्यमातून. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं रुपेशने. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुणे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. आता मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षण तैनात केलं जात आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आहे. थोडं लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. पण साईडला गतीमध्ये परिवर्तन. टॉपेज लागलाय चेंडू हवेत होता परंतु जितून प्रयत्न केला होता फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने. पण एक धाव इथं मात्र मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या तर धावफल करते 23 धावा. स्ट्रायकेरला फलंदाज येतो म्हणजे सलामीचा फलंदाज मोरेश्वर. एक जबरदस्त क्रिकेटर. खूप चांगली गोलंदाजी करतो तेवढी चांगली उपयुक्त फलंदाजी करतोय. आता मात्र संघाला गरज आहे आणि मोरेश्वर चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत 2 चौकार दाखवलेत मोरेश्वरनी. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कोळेगाव एंड कडून राईट आर्म उर्धकडनं मारा करतोय. रक्षक बाळा थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण आपण बघतोय. एक पॉईंटला क्षेत्ररक्षण बघतो राजाच्या स्वरूपात. गुरुनाथ जर पाहिलं तर आपण पहिले 30 सर्कलच्या बाहेर आहे. डीप पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. एक लॉंग अपला क्षेत्ररक्षण आहे हे म्हणजे सर्वात. हा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये वरून लेग ब्रेक केलाय. चेंडूला खूप बाहेर निघलाय चेंडू. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते धावफल करती 24 धावा धावफल करती बघायला मिळत आहेत. ती सकाळचं सत्र खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते इथे. खरं गोलंदाजी आपण पहिले विकेट थोडीशी सहाय्य करते. हा चेंडू लॉक करतो. चेंडूला चेंडू हवेत यावेळेला पिंट्या झेल सोडतो. इथं मात्र थोडं लॉंग रिजन मध्ये जेव्हा चेंडू फिरतोय इथं मात्र 2 धावा पूर्ण होतात. मोरेश्वरला जीवदान मिळतोय. पिंट्याच्या हातातून मात्र इथं झेल सुटतोय. धावसंख्या 26. 30 षटक प्रगतीपथावर आहे. नितीन आपण कालच्या दिवसात आपण पाहिले झेल किती महागात पडतात. झेल सुटल्यानंतर झेलची किंमत भरपूर मोजावी लागते. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. नितीन आपण पहिले विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता 2011चा. आपण बघितलं तर झेल सुटत. जरा स्प्रे घेऊन त्याच्या मैदानात. गंभीरचा झेल सोडला होता 7 या धावसंख्येत. त्यानंतर गंभीरने आपण 97 धावांची खेळ केली आणि भारतीय संघाने विश्वचषक उचलला होता. तीन अपकमिंग टुर्नामेंट आपण बघितले स्वर्गीय रतन बोस स्मृती चषक, ब चषक. अजून जर आपण बघितले तर चंदूशेठ स्मृती चषक सुद्धा आपण पाहणार आहोत. खिडकाळे गावात पण स्पर्धा आहेत. भरपूर अपकमिंग टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळणार आहेत. तीन पैसे मोरेशला जीवदान मिळालंय. पैसा कशा प्रकारे आता फलंदाजी करतो. धावसंख्या धावफलकावर येते 26. 3 गडी बाद झाले फलंदाज राम कुमार नितीन. आपण बघतो श्रीकांत थर्डमॅनला आहे. बॅकफूट पॉइंटला राजा आहे. डीप कव्हरला आपण बघतो गुरुनाथ. रुपेश हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू बॅटमॅन घेऊन जातो. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. लेग ब्रेकच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते रुपेशच्या माध्यमातून. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी 4 चेंडू झाले. पुन्हा एकदा रुपेश कोळगाव एंड कडून राईट आर्म ओरतीकडे मारा करतो. रिवाजचा वापर. यावेळेला अप्रतिम फटका बघायला मिळतो. आपण बघतो की पंच मला खूण करतो की 6 धावा. थँक्यू नितीन. आता पहिले सरळ बॅटने धावा आहेत तर आपण पहिले रिवाजचा वापर करतो आणि त्यामध्ये आपण पहिले यशस्वी ठरतो मोरेश्वर. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्येने धावफल करते 32. सकाळच्या सत्रात नितीन बघले 50 ते 45 धावा सुद्धा चांगल्या आहेत. यावेळी पूल करतो. चेंडू टॉप आहे. चेंडू हवे ते बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. अप्रतिम झेल पकडतो योगेश. मात्र बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. मोरेश्वर बॅक टू पबेले.
थँक्यू. मॅडम आपण पहिले आमचे अध्यक्ष या मंडळाचे गिरीधर मारुती पाटील साहेब यांचं सुद्धा इथं आगमन होतं आमच्या आयोजकांमध्ये. हार्दिक स्वागत दादा. व्यासपीठावर विराजमान होत आहेत. या स्पर्धेचे आपण बघतो खऱ्या अर्थाने ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आणि त्यांच्या सर्वच खेळाडूंना मान्यवरांना आणि आपण बघितलं की ग्रामस्थांना घेऊन एकत्र येऊन ही स्पर्धा पार पाडत आहेत. आपण म्हणजे धावपलकर धावा होतात त्यात 3 षटकाच्या समाप्त 32 मोरेश्वरनं आपल्या संघासाठी धावा केल्यात. तर आमचे गुणलेखक कमाल सांगतात 17 धावा केल्यात. आपण पाहतो हितेशाला येतात स्ट्राईक. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला रोहित. गोलंदाजी सज्ज होतोय. पण एकदा आपण बघतोय की बाळा येतोय गोलंदाजीसाठी. बाळा आपण बघतो की सातत्याने 2017 मध्ये मी बघतो की खूप चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र एसटीची जबाबदारी स्वीकारत होतो म्हणजे पिंट्या जोशी. अतिशय चांगला क्रिकेटर रे. आपण बघतोय गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षणामध्ये खूप चांगला 100% कमिटमेंट देणारा मैदानावर अपराध संघाचा एक असा एक खेळाडू आहे. पुढे तर गोलंदाजी मार्कवर बाळा. स्ट्राईकरला फलंदाज हितेशसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग. एक शॉर्ट मिड विकेटला पण क्षेत्ररक्षण पाहतोय. बॅकफूट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहता. थोडं लॉंग ऑन रिजमध्ये आणि लॉंग ऑन लाईक सुरेंद्र ऑफ साईडला क्षेत्ररक्षण थर्ड मॅन पॉईंट. टिप एक्स्ट्रा कव्हरला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. एक लॉंग आपला क्षेत्ररक्षण पाहतोय. बाळा गोलंदाजी मार्कवर धावसंख्या ती देसाई संघाची 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32. हा चेंडू आउटसाइडच्या माध्यमातून चेंडू जोपर्यंत फायनल रिझन मध्ये फिट होतोय. भालचंद भोईर साहेबांकडून कोणी जर देसाईच्या खेळाडूने 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा लगातार 3 षटकार जर मारले कोणी तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर बाळा आमच्या समालोचक कक्षांकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग करतो. स्ट्राईकला हितेश लॉप करतो चेंडूला. प्रॉपर टायमिंग लॉंग ऑनच्या मधनं स्वीटली टायमिंग 6 धावा. गुड शॉट. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. मलकी खांद्यावरी मारिली मलकी. थँक्यू. हितेश बघितला अंडर 21चा खेळाडू आणि खूप चांगला परफॉर्मन्स केला होता अंडर 21च्या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू बघितलं तर एक चेंडू बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार मारतोय. इथं मात्र धावसंख्या बघतोय 38 धावा आपण पाहतोय. भालचंद्र भोईर 3 षटकार मारल्यात 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू लाईन पाहावी लागला रे. लाईनचं किती पंच आम्हाला खूण करतात की ऑप्शन सोडून जाणार चेंडू. पंच वाईटची खूण करत आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 39. कारण कालच्या दिवसात आपण सकाळच्या 17 मध्ये 40 ते 45 धावा खूप चांगले आपल्याला बघायला मिळते. कारण गोलंदाजीला पोषक अशी खेळपट्टी आपल्याला बघायला मिळते. बाळा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. हा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शन सोडून जातो. खूपच बाहेर जातोय. अवांतर धावेने भरतोय. धावसंख्या इथे बघायला मिळते 40 धावा येत आहेत. 3 गडी बाद 40 4 गडी बाद 40 धावा पाहतो. कारण विकेट आणि टॉसला महत्व नाही इथं. कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावं लागणार आहे. बाळा गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जातोय. धावसंख्या 1 ने मारते. धावसंख्या आपल्याला धावफलकावरती बघायला मिळते 41. 41 धावा बघायला मिळतात आपल्याला. पुन्हा गोलंदाजी मार्कवर बाळा राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. म्हणजे समालोचक कक्षांकडून पुढे पूल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय इथे लवकर शॉट सिलेक्शन केलं आणि चेंडू मात्र गती येत नाहीयेत. चेंडू मात्र विकेटवर पडल्यानंतर थांबून येतोय. त्यामुळे धावा आपल्या बदले मोठा फटका येत नाही. धावसंख्या म्हणजे 42 42 धावा होतात धावफलकावरती. पण बाळा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज रोहित म्हात्रे. चेंडूला घेऊन करतो कार्पेटच्या माध्यमातून. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये तोपर्यंत 1 धाव मिळतं मित्र. इथं 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 43. 4थं षटक प्रगतीपथावर. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू आपण पहिले लगत वाईड केलेले आहेत. बाळा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला हितेश. पुढचा चेंडू होता. फायदा उचलत नाहीये. पंच वाईटची खूण करत आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती धावसंख्या होती 44. 4 चेंडू वाईट जातात.
बाळा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो शॉट चेंडू पुल करतो चेंडूला झेल सुटतो इथं मात्र जबरदस्त चेंडू आता लॉंग ऑन मध्ये फीड होतोय 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत प्रयत्न चांगले केले तर सुरेशने पण चेंडू खूप वेगाने होता 2ने धावसंख्या वाढते धावसंख्या होती 46 चौथं षटक प्रगतीपथावर अजून एक चेंडू बाकी या षटकातील बाळा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो स्ट्रायकरला फलंदाज हितेश नो स्ट्राईकला रोहित वैयक्तिक 9 धावांना खेळतोय चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न करतो टॉप लागतोय चेंडू मात्र फाईन लेगला बीट करतो चेंडू सीमा पार 4 धावा थँक्यू या चौकाराने 50 धावा होतात देसाई संघ सकाळ सत्राच्या टाळ्या होती जरा देसाई संघासाठी भालचंद्र भोईर यांच्याकडून 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचा पारितोषिक आहे बाळा आपण बघितलं तर या षटकामध्ये 18 धावा देतो तब्बल 50 धावा झाल्या पाहिजे अंतिम षटक कोण घेऊन येतात हितेश एक नवोदित खेळाडू अंडर 21 खेळाडू बघितलाय खूप चांगली कामगिरी करतो आता रोहित एक अनुभवी खेळाडू त्यासमोर कशा प्रकारे फलंदाजी करतो अंतिम षटक हाणामारीचं षटक पाहिजे तर कोणता गोलंदाजी तो वापरला तर पुन्हा एकदा स्पिन आक्रमण आपल्याला बघायला मिळतंय रुपेशकडे चेंडू सुपूर्त केलाय पाहिजे रुपेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि पाहिजे तर कशा प्रकारे ते फलंदाजी करतोय रोहित किती अनुभव आपला पणाला लावतोय राम सारखा एक जबरदस्त फलंदाज आज मात्र पहिल्याच चेंडूवरती बाद झालाय त्यानंतर चांगली फलंदाजी केली मोरेश्वरने पण तो कुमारने पण छोटी पण उपयुक्त खेळी केली आपल्या संघासाठी आता मात्र हितेश चांगली फलंदाजी करतोय 13 छोटी उपयुक्त खेळी करतोय स्फोटक फलंदाजी दाखवतो 13 धावांची रुपेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं व संघाचं 5 षटक अंतिम षटक पुढे ससा लॉब करतोय लॉंग ऑन लॉंगच्या बाजूने स्वीटली टायमिंग 4 धावा गुड शॉट थँक्यू नितीन फ्रंट फुटवर आले ड्राईव्ह केलं चेंडूला लॉंग ऑन लॉंगच्या मधनं अप्रतिम फटका खूप चांगला फुटवरचा वापर केला इथं मात्र रोहितने पुन्हा रुपेश गोलंदाजी मार्कवर आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे जो क्षेत्ररक्षण ऑफसाईडला आपण पहिले डीप कव्हर रिझनमध्ये त्याला मात्र आता 30 सर्कलमध्ये आणलं ते कव्हर रिझनमध्ये आणि आता एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला सुरेशला मात्र तैनात केलं जातं मिड विकेटला रुपेश राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो शॉट चेंडू हुक करतोय पुन्हा एकदा चेंडूला टॉप एज आहे चेंडू हवे त्यावेळेला मिड विकेट रिझनमध्ये सुरेश झेल पर्यंत पोहोचतो पण झेल मात्र कन्वर्ट करत नाहीये जीवदान मिळतं रोहितला इथं मात्र 2ने धावसंख्या वाढते धावसंख्या धावपाल करते 56 तीन सकाळच्या 17 मध्ये 56 धावा आलेत म्हणजे मी तर म्हणेल चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत देसाई संघाने अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि रोहित मात्र चांगली फलंदाजी करतोय आता मात्र मोठे फटके मारतोय इथं मात्र गोलंदाजी बघितली तर देसाई संघाकडे खूप चांगली गोलंदाजी उमेश सारखा एका अतिशय चांगला गोलंदाजी त्यांच्याकडे पुन्हा गोलंदाजी मार्कवर रुपेश ओर तिकडे मार्क करतो स्ट्रायकरला फलंदाज रोहित मात्र पुणे पुढे सरसावलाय आता मात्र चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नाहीये फलंदाज मात्र इथं रोहित बॅक टपाविले थँक्यू रोहितने आपण पहिले ती 8 धावा केल्या त्यामध्ये चौकार दाखवला तर नवीन फलंदाज साई येतोय साई म्हात्रे आपल्याला बघायला मिळतोय 3 चेंडू बाकी आणि 7व्या क्रमांक करतोय 5 गडी बाद झाले आहेत साई कशा प्रकारे सामना करतो आता रुपेशनचा 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय अजूनही 3 चेंडू बाकी त्या षटकातील पुन्हा क्षेत्ररक्षक पिंट्या जोशी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय आता मात्र बॅकवूड पॉईंटच्या क्षेत्ररक्षणाला 30 सर्कलच्या बाहेर पाठवतोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षणाला गुरुनाथला मात्र आता शॉर्ट मिड विकेटला आणलं जात आहे ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेक बॅकवूड स्कोअरला एक शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा पुल करतो चेंडूला चेंडू कार्पेटच्या मध्ये खेळून करतोय जोपर्यंत चेंडू मिड विकेट रिजन मध्ये फीड होतोय एकच धाव मिळते धावसंख्या वाढते धावसंख्या ते 57
चला सोनारपाडा संघाचे संघनायक राकेश मात्रे, इलेव्हन संघाचे संघनायक आणि आपण म्हणजे उत्तर शिव संघाचे संघनायक आणि वाडेकर संघाचे संघनायक यायचं आपण समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. रुपेश गोलंदाजी मार्कवर रटम उर्दूकडे मार्क हा चेंडू अप्रतिम लेग फेक बघायला मिळतोय. निर्धाव चेंडूची थोडेसे शप्पल झाले ते लवकर शॉट सिलेक्शन करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 57 धावा धावफल करता आल्यात. अंतिम चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये पिंट्या जोशी वारंवार बदल करतात. मात्र बॅकवूड पॉईंटला क्षेत्ररक्षण आणलं जातं राज्यांना. हा चेंडू लॉफ करतो. चेंडूला प्रॉपर टायमिंग आहे का पाहायचंय. चेंडू या वेळेला थोडं लॉंग मध्ये झेल पकडत रितेश बॅक टू पवेलियन. अजय अजय कलुळाचं पाणी कसला ढवळीले नागात पिल्याला कलुळाचं पाणी कसला ढवळीले नागात पिल्याला तुझा ढवळीले आमच्या व्यासपीठावरती देसाईचे देवराज म्हात्रे यांचा इथे सत्कार होणार. मी हनुमान पाटील यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. हनुमान पाटील यांना विनंती होती की देवराज म्हात्रे साहेब देसाई यांचा सत्कार करायचा आहे. अठ्ठावन्न धावांचा टार्गेट आहे नवापाडा संघासमोर 5 षटकामध्ये. त्या आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय एक कलाकार श्याम पाटील, क्राईम टाइम IBN लोकमत ज्यांना सुद्धा आपण बघतो टीव्हीवरती, असे कलाकार सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहेत सागरलीचे, ज्यांना हनुमान पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. एक जबरदस्त ड्रीम मेकरचे सर सुद्धा आहेत श्याम पाटील. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती रवी सुधा मात्रे देसाई यांचा सत्कार करतील. माजी सरपंच गिरीधर पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. रवी सुधा मात्रे समाजसेवक देसाई. आमच्या मंडळाचे अध्यक्ष व सर्वांचे लाडके माजी सरपंच निजे गावचे गिरीधर पाटील साहेबांच्या आम्ही शुभ हस्ते त्यांचा सत्कार करतोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती देसाईचे राम म्हात्रे यांचाही सत्कार करतील गिरीधर पाटील साहेब. राम म्हात्रे देसाई यांचाही ते सत्कार होतोय. बाबू धावा इथे 57 धावा आलेत, म्हणजे 58 धावांचं लक्ष आहे. नक्कीच ही स्पर्धा आपण बघतो, अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. जयहनुमान क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून स्पर्धा मकर संक्रांत चषक 2017 या स्पर्धेचा आपण कालावधी पाहिलं तर 9 जानेवारी ते 14 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी. चला उत्तर शिव संघाचे संघनायक सुद्धा यायचे. वाडेकर संघनायक आलेले. राकेश मात्रे इलेव्हन सोनापाडाचे एक अप्रतिम स्पर्धा आपण होते. आयोजक आहेत जयहनुमान क्रिकेट मंडळ, अध्यक्ष गिरीधर पाटील साहेब, माजी सरपंच उपाध्यक्ष बबन कृष्ण रसाळ, सेक्रेटरी संजय कृष्ण पाटील, तसेच विशाल करसन पवार, खजिनदार सोमनाथ जगन्नाथ पाटील, कर्णधार श्री अजय एकनाथ पाटील, उपकर्णधार योगेश भगवान पाटील, तसे आमचे कमिटी प्रमुख बाराम शंकर पाटील, दत्ता बाराम पाटील, श्रीराम शिवराम पाटील, सीताराम धाको पाटील, प्रकाश शांताराम पवार, सुरेश चंद्रकांत रसाळ, दत्ता अनंत पाटील आणि संतोष सुरेश खुडळकर. एक जबरदस्त कमिटी आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतो. या स्पर्धेच्या अप्रतिम आयोजन, देखणं आयोजन. 58 धावांचं लक्ष. प्रथम फलंदाजी करताना म्हणले 57 धावा कुठल्यात त्या म्हणजे जय वागेश्वर देसाई संघाने. सकाळचा सत्र आहे भाऊ. कालच्या दिवसात पहिल्या सामन्यात सकाळच्या सत्रात 38 धावा केल्या होत्या सागाव संघाने, पण 39 धावांचं टार्गेट होतं. चला राकेश मात्रे सोनापाडा संघाचे संघनायक दत्ता ठाकूर यायचे लवकर. खेळाडू दिसतात भाऊ आपण इथे. हसमुख आहेत, रितेश आहे, तू संघनायक पाठवायचं कारण दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. वाडेकरचे सुद्धा आलेले आहेत. उत्तर शिव संघाचे संघनायक सुद्धा आलेले आहेत. विकास ड्रॉ उडवला जाईल 3 संघामध्ये. एका संघाला बाय मिळेल, 2 संघामध्ये सामना होईल. यातून जिंकणारा संघ आयरेस संघावर फाईट करणार आहे. त्यामुळे आयरेस संघ सुद्धा आपण इथे वेळेवर उपस्थित राहायचे. आयोजकांनी आपल्याला जी वेळ दिली आहे स्टॅकेंडला फलंदाज रुपेश नोस्टॅकेंडला पिंट्या जोशी, गोलंदाज मोरेश्वर.
पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. रुपेश बीट होत आहेत. 58 धावांचं लक्ष्य बहु नवपाडा संघासमोर. मागच्या वर्षीच आपण बघतोय चॅम्पियन संघ आहे नवपाडा संघ. उपविजेता संघ होता वडवली ब संघ. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता पडलेस संघ आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता म्हणजे वाडेकर संघ. मात्र लाईन बघावी लागेल. आता मात्र लाईन खूप चुकीची आहे. ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू पण वाईट चेंडू देत. अवांतर धावेने खातं उघडलं ते म्हणजे नवपाडा संघाचं. कारण की बाबा आपल्या व्यासपीठावर रवी सुद्धा मात्र सुद्धा आपल्या व्यासपीठावर आहे. त्याच्यामुळे ते एक जबरदस्त कलाकार श्याम पाटील सांगरली ज्यांना आपण क्राईम टाइम IPL लोकवत सुद्धा बघतो वारंवार दर शनिवारी. यावेळेस मात्र चेंडू घेऊन करतोय. चेंडू ट्रॅव्हल थर्ड मॅच रिझन मध्ये कुमार मिस फील्ड करतोय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. बहुधा आपण कुमार जरी धावले असते तरी चेंडू अडवला असता. कुमार थोडेसे आपण सुस्त दिसले आपल्याला पूर्णपणे कारण की चेंडू अडला असता. भाऊ जर धावले असते चेंडू अडवणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्याकडे धावा कमी आहेत. मोरेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. साई मात्र चेंडू मागे. 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. डीजे मास्टर बॅक टू बॅक 2 चौकार रुपेशच्या बॅट मध्ये येतात. ज्या प्रकारे रुपेशने गोलंदाजी केली होती चांगली तीच फलंदाजी रुपेश करतोय. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. ज्युनियर नितीन चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी ऑन द स्टंप फेकी केली होती नितीनने. आता स्ट्रायकिंगला फलंदाजी देतो म्हणजे पिंट्या जोशी. दहा धावा झालेल्या आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. स्ट्रायकरला फलंदाज येते पिंट्या जोशी. आपण या षटकांतर लगेच ड्रॉ सुद्धा उडवला जाणार आहे. सोनारपाडा राकेश मात्रे येऊन सोनारपाडा वसे संगणक यायचे. दत्ता ठाकूर 10 धावा आपण बघतोय धावफलकावरती. 3 संघामध्ये ड्रॉ उडवला जाणार आहे. राकेश मात्रे येऊन सोनारपाडा उत्तर शिवानी वाडेकर संघ मागच्या वर्षी 4थ्या क्रमांक मानकरी ठरला होता. सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता हा संघ वडवली ब संघाविरुद्ध. यावेळी मात्र चेंडू कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. गुड शॉट. खूप शॉर्ट चेंडू आपल्याला बघा मिळतात मोरेशच्या गोलंदाजीमध्ये. जर असा चेंडू पिंट्या जोशी सारख्या फलंदाला दिला तर नक्कीच चौकार षटकार बघायला मिळेल. बळू 5 चेंडू मध्ये 14 धावा दिल्या. अजूनही पॉवर प्लेचा 1 चेंडू शिल्लक आहे. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय बकार संक्रांत चषक 2017. यावेळेस मात्र हलक्याने खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. रितेश चेंडू खाली येतोय. 15 धावा दिल्यात मोरेशने. षटक समाप्त होते. 58 धावांच्या टार्गेट आणि पहिल्या षटकात 15 धावा म्हणजे 43 धावांची अजूनही गरज आहे. चला तिन्ही संघाने यायचंय. ड्रॉ उडवला जाणार आहे. लकी ड्रॉ. वाडेकर संघनायक, उत्तर शिव संघनायक, राकेश मात्रे इलेवन सोनापाडा संघनायक. मी आमच्या व्यासपीठावर देसाईगावचे समाजसेवक रवी सुद्धा मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे हा ड्रॉ उडवायचा आहे. एका संघाला बाय मिळेल आणि 2 संघामध्ये लगेच सामना होणार आहे. लक्षात घ्यायचंय. जर आपले खेळाडू आले नसतील तर नक्कीच कॉल करायचंय कारण यानंतर लगेच सामना होईल. चला जास्त वेळ घेऊ नका. पंच प्रकाश पवार जरा सामना लगेच चालू करायचा आहे कारण सामना आधीच उशिरा सुरू झालाय. आमचे मान्यवर रवी सुद्धा मात्रे यांच्या शुभ असे ड्रॉ उडवला झाला. एका संघाला बाय मिळेल आणि 2 संघामध्ये लगेच सामना होणार आहे या सामन्यानंतर.
आणि वाडेकर संघाला बाय मिळाली आहे. नक्कीच लकी संघ नायक आपण बोलले संदेश म्हणजे उत्तर शिव वर्सेस राकेश मात्रे इलेव्हन सोनारपाडा. दोन्ही संघ नायकांनी थांबायचंय. लगेच नाणेफेकी सुद्धा होईल. क्या बात आहे. कपिल सुद्धा बाबा आता खुश दिसत आहेत खूप. वाडेकर संघाला बाय मिळाले. सिद्धू बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी. देवराज म्हात्रे देसाई यांना विनंती होती की आपण नाणेफेकी करायची. देवराज म्हात्रे साहेब आमचे आज मान्यवर आणि त्यांच्या शुभास्ते आम्ही नाणेफेकी करणार आहे. 5 षटकांचा सामना असेल. उत्तर शिव वर्सेस राकेश म्हात्रे इलेव्हन सोनारपाडा यानंतरचा सामना. वाडेकर संघाला बाय मिळाली. यातून जिंकणारा संघ वाडेकर संघावर फाईट करेल आजच्या दिवसात. म्हणजे वाडेकर संघ जवळजवळ आपण क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय. मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. उत्तर शिव संघ टॉस विने. दोन्ही संघाने विकास आपल्या संघाला घेऊन आमच्या डाव्या बाजूला थांबायचंय. राकेश म्हात्रे इलेव्हन सोनारपाडा संघ आपण आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचंय. सारांश पाटील चषकचा नाईट स्पर्धेमधला चॅम्पियन संघ राकेश म्हात्रे इलेव्हन सोनारपाडा. त्यांच्या माध्यमातून राकेश म्हात्रे प्रतिष्ठानकडनं सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना मोफत पाणी सुद्धा. आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा आल्या सर्व स्पर्धेमध्ये चित्र आपण बघितलंय. अप्रतिम चेंडू बाळामध्ये पिंट्या जोशी सारख्या खेळाडूला कोणती संधी देत नाही गोलंदाज दिलीप पाटील. अप्रतिम गोलंदाजी आपल्या बघा मिळते बघू देसाई संघाकडनं. गोलंदाज दिलीप घेसार एंड कडनं. कालच्या दिवसात बेतोडे संघाला बाय मिळाली. वाकलन संघाला बाय मिळाली आणि आपण बोलली वाडेकर संघाला आज बाय मिळते. अजून एक तेवढुली झाली. यावेळी साधा चेंडू फक्त दिशा दिलीये. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. डीजे मास्टर कारण की भाऊ पिंट्या जोशी असा खेळाडू आहे त्याला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये दिलीप. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र वेगाने वाढते. आता धावसंख्या 25. यावेळेस मात्र रिवर्सचा वापर. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. मी मगाशीच बोललो पिंट्या जोशीला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये असा खेळाडू आहे मनोज जोशी उर्फ पिंट्या. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती 29 धावा. सुभाष अनंत पाटील यांचे आगमन होते. अप्रतिम फटका सुद्धा त्यांना बघायला मिळाला पिंट्या जोशी बॅट बंद. यावेळेस मात्र पिंट्या जोशीने घेऊन काढला चेंडू लॉंगांच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. हळू 2 षटकात आपण सामना खुला केला. मी म्हणेन नवापाडा संघाने 2 षटकात तब्बल 35 धावा कुठल्यात. 18 चेंडू 23 धावांची अजूनही गरज आहे. म्हणून नवापाडा संघ आपण पाहिलं तर मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ या स्पर्धेतील. वडवली ब संघ उपविजेता संघ होता. तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता पडले संघ. तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय. आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजे वाडेकर संघ. तो संघ मात्र पुढे सरकलाय. 2 संघ मागच्या वर्षीचे उरलेत भाऊ नवापाडा आणि वाडेकर. माझा कोणता संघ चांगली कामगिरी करतोय यावर्षी नक्कीच. कारण की नवापाडा संघाचा आपण विचार केला तर पहिला सामना आहे भाऊ. म्हणजे अजूनही खूप पाठलाग करायचा भाऊ. शाहू पाटील यांचे आगमन होतोय सकाळच्या सत्रात. तसेच राम पाटील यांचे आगमन होतोय सकाळच्या सत्रात. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मकर संक्रांत चषक कारण भाऊ ही स्पर्धा मी म्हणेन खूप मोठी आहे आणि ही स्पर्धा खूप मानांकित आहे. त्यामुळे मान्यवर सुद्धा आपली हजेरी वेळेवर लावतायत. माझे उपसरपंच राम पाटील यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती.
गिरीधर पाटील साहेब यांना आपण दररोज आमच्या बरोबर बघताय, म्हणजे अध्यक्ष आहेत या मंडळाचे आणि नेजेगावचे माजी सरपंच सुद्धा आहेत आणि त्यांच्या सहकार्यानं धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. 30 षटक घेऊन गोलंदाज उमेश. 18 चेंडू 23 धावांची गरज आहे ती आपल्या संघाला. यावेळेस मात्र रुपेशने खेळून काढलेला चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामागनं. रोहित चेंडू मागे धावतोय, त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या तिथे 39. 17 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे भाऊ. नावपाडा संघ पूर्णपणे कमबॅक करतोय. अप्रतिम फलंदाजी आपल्याला दाखवले पिंट्या जोशी उर्फ मनोजने. मनोज जोशी या नावाने जास्त या खेळाडूला ओळखत नाही. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फलंदाज बाद. रुपेश बॅक टू पॅव्हलियन. बाबा नेहमी सांगत होतो क्रिकेटमधला अशुभ आकडा आहे 13 आणि 17 आणि रुपेश मात्र इथे 13 धावांवरती बाद होतोय. 19 धावांची गरज आहे. 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. चला उत्तर शिव संघ आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे आणि राकेश म्हात्रे येऊन सोनारपाडा संघ आपणही आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. दत्ता ठाकूर इथे उपस्थित आहेत. यावेळेस मात्र हलक्या हाताने घेऊन काढतोय. सन्मान देतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ते उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा मिळतात. संयमाने फलंदाजी करताना दिसतोय म्हणजे पिंट्या जोशी. क्रिकेट किती इझी आहे हे दाखवून देतोय पिंट्या जोशी. 17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू बघितलं तर आपण अजूनही 15 शिल्लक आहेत. 17 धावांची गरज आहे. आयरे संघ आपण इथे उपस्थित राहायचे कारण येथून जिंकणारा संघ आयरे संघावर फाईट करणार आहे. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. गुड शॉट. तसेच कमलाकर पाटील उत्तर शिव व्यासपीठावरून स्थान बनवायचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व कमलाकर पाटील त्यांचे आगमन होतोय. 13 धावांची गरज आहे भाऊ. पिंट्या जोशी मी म्हणेन धोशाचा इशारा देतोय सर्व संघाने. आता मात्र फक्त चेंडू दिशा दिली बघा. दुसरी धाव पूर्ण होते का आणि दुसरी धाव पूर्ण होते. पिंट्या जोशी अप्रतिम फलंदाजी दाखवते भाऊ. वैयक्तिक 33 धावांवरती घेतोय पिंट्या जोशी. अजून 11 धावांची गरज आहे. अप्रतिम सुरुवात नवापाडा संघाकडनं. धावसंख्या 47 म्हणजे 11 धावांची भाऊ अजूनही गरज आहे. गोलंदाज उमेश कोळेगाव एंड कडनं. स्ट्रायकरला फलंदाज मनोज जोशी. मात्र चेंडूला फक्त सन्मान दिलाय भाऊ. हे चांगल्या खेळाडूची ओळख असते भाऊ आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं खूप गरजेचं आहे. 1 धाव मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 48. तसं आपल्याला ज्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिली ती म्हणजे कैलासवासी संदीप मोतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गजानन मोतीराम पाटील मनसे उपाध्यक्ष याचकडून. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी दिली ती म्हणजे वैकुंठ हरिभक्त परियान मारुतीबुवा लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गिरीधर मारुती पाटील सरपंच व आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडनं. तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी आली ती म्हणजे कैलासवासी कुमार सनी रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान जगन्नाथ पाटील उपशाखा प्रमुख याचकडून. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आली ती सोपान चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ निवृत्ती चंद्रकांत पाटील माजी सरपंच निधी याचकडून. तसे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री हरेश चंद्रकांत पाटील प्रोपेटर एकविरा एंटरप्राइजेस याचकडून. तसेच मालिकावीर आपण बघतोय कैलासवासी संदीप पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गजानन मोतीराम पाटील यांच्याकडनं बाईक आली आहे. आणि मॅन ऑफ द सीरीजसाठी जी ट्रॉफी आहे ती दिली आम्हाला काशीनाथ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री तुषार गोपीनाथ पाटील याचकडून. तसेच प्रत्येक सामन्यासाठी आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय लीलाबाई धर्माशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री धर्माशेठ भाऊ पाटील याचकडून. तसं आम्हाला ज्यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली ती म्हणजे श्री विनोद भगवान पाटील, राजेश अनंत पाटील, श्रीराम रसाळ व राकेश म्हात्रे प्रतिष्ठान या सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून आभार मानतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. वळू आपण मैदानाकडे. येणारे 12 चेंडू 10 धावांची गरज आहे.
12 चेंडू 10 धावांची गरज आहे. आयरे संघ जर आपण इथे आला असेल तर संघनायकाने यायचे. राम झेल खाली येतोय. राम कोणती चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. वराल देवी माझी आई माऊली. इस दरम्यान आपण बघतो आमच्या मान्यवर आपण बघतो व्यासपीठावर जे उपस्थित आहेत ते म्हणजे हरिचंद्र म्हात्रे यांचा सत्कार करतील. मी बबन रसाळ साहेबांना विनंती करतो आपण त्याचा सत्कार करायचा आहे. हरिचंद्र म्हात्रे. 10 धावांची गरज आहे. जरा पिंट्या जोशीसाठी जोरदार डाव द्या. वैयक्तिक 34 धावा गेल्यात. आपल्या संघासाठी उपयुक्त 34 धावा केल्यात. नवीन फलंदाज हेमंत म्हात्रे येतो मैदानात. हेमंत म्हात्रे उर्फ लारा. शाखेला फलंदाज सुरेंद्र. यावेळेस मात्र झेल सुटतोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं थर्ड मॅन रिझन मध्ये. रवी म्हात्रे चांगलं क्षेत्ररक्षण करतात. मात्र 1 धाव मिळते. 9 धावांची अजूनही गरज आहे भाऊ. 49 धावा झालेल्या आहेत भाऊ. 58चं टार्गेट आहे म्हणजे 9 धावांची अजूनही गरज आहे. आणि क्रिकेट असा खेळ आहे भाऊ. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणती आकाशवाणी करणं चुकीचं आहे भाऊ. कारण काल नाईट स्पर्धेमध्ये आपण मिळली तुर्बे सारख्या बलाढ्य संघाला 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज होती वाकलन संघाविरुद्ध. आणि केतन म्हात्रेने फक्त 1 धावेचं षटक टाकलं आणि ती स्पर्धा जीजी स्पोर्ट वाकलन संघाने जिंकली. असा क्रिकेट खेळ आहे. कुमार यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. मग काही सांगितलं क्रिकेट असा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणती आकाशवाणी करणं चुकीचं असणार आहे. कारण तुर्बे संघाला असं वाटलं की आम्ही एकतर्फी सामना जिंकू परंतु तुर्बे संघ पराभूत झाला. नाईट स्पर्धा होती आणि आज आपण होती डे स्पर्धा. पुन्हा एकदा आपण पहिले केतन म्हात्रे ज्या 20 दिवसामध्ये 2 बाईक मिळाल्या. यावेळेस मात्र पंच वाईटची गुण करतात. स्क्वेअरच्या पंचांनी नो सुद्धा घोषित केला होता. 1 धाव मिळते आणि 50 धावा इथे पूर्ण होत आहेत नवापाडा संघाच्या. अजूनही 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू 8 धावांची गरज आहे. कुमार हे साता चेंडू खेळून काढतोय. फॉलो थ्रू मध्ये झेल होत नाहीये. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. वराल देवी माझी आई माऊली आई बसली गो देवलाला. वराल देवी माझी आई माऊली आई बसली गो देवलाला. सकाळचे पराव उठ माऊली गेले साई आरतीला. सकाळचे पराव. भाऊ अजूनही 4 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. अप्रतिम कामगिरी करतोय तो म्हणजे नवापाडा संघ. 1 धाव मात्र इथे मिळते. एक धाव बळ क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. नवापाडा संघ चांगली कामगिरी करतोय. सकाळच्या सत्रात आपण धावांचं 55 धावा झाल्या. 3 धावांची अजूनही गरज आहे 60 चेंडू मध्ये. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे बाळू. नक्कीच बाळू केतन मात्रेसाठी हे वर्ष खूप लक्की आहे मी म्हणेन. यावेळेस मात्र चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. झेल व जाणं खूप गरज. आता मात्र 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती गणेश भोईर साहेब देसाई यांचाही सत्कार करतील बबन रसाळ. गणेश भोईर साहेब यांचा सत्कार करतील बबन रसाळ. 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी 1 धाव करावी लागेल. आमचे मान्यवर गणेश भोईर साहेब यांचा सत्कार करतात बबन रसाळ. त्यानंतर आमचे मान्यवर कमलाकर पाटील ज्यांचं आताच आगमन झालं उत्तर शिवचे त्यांचाही सत्कार करतील बबन रसाळ. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत भाऊ कमलाकर पाटील उत्तर शिवचे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती निजेगावचे माजी उपसरपंच राम पाटील यांचाही सत्कार करतील बबन रसाळ. बबन रसाळ साहेबांना विनंती होती की राम पाटील साहेबांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. माजी उपसरपंच निजे भाऊ. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. आता मात्र नरेश भोईर सारखी गोलंदाजी करावी लागेल रवी म्हात्रे यांना. मुरबी संघाच्या नरेश भोईरने भाऊ 6 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. 1 धाव दिली नव्हती भाऊ समोरच्या संघाला. ती गोलंदाजी आता मात्र रवी म्हात्रेला करावी लागेल. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव घेतली आहे आणि सामना इथे जिंकला आहे तो म्हणजे नवापाडा संघाने. नवापाडा संघ आता मात्र आयरेस संघावर फाईट करणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये.
Max.